भृगुरत्री वसिष्ठश्च विश्वकर्मा मयस्तथा नारदो नग्नजिश्चैव विशालाक्ष पुरन्दरः ब्रह्मा कुमारो नन्दीशः शौनको गर्ग एव च वासुदेवो अनिरुद्धश्च तथा शुक्र बृहस्पति अष्टादशैते विख्याता वास्तुशास्त्रोपदेशकः संक्षेपणोपदिष्टं यन्मवे मत्स्यरूपिणाम्। नमस्ते, मी पुरुषोत्तम बेहरे, ज्योतिषशास्त्री वास्तु कन्सल्टंट, वैदिक वास्तुशास्त्र या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। या एपिसोडच्या सुरुवातीला आपण जो श्लोक ऐकला, भृगुरत्री वसिष्ठश्च विश्वकर्मा मयस्तथा, हा श्लोक हा 18 ऋषींची परंपरा असलेला एक प्राचीन आणि ज्याला आपण म्हणू की पूर्वीच्या काळी मौखिक परंपरेनं, म्हणजे एका गुरुकडून शिष्याकडे श्रवणोपश्रवणी आलेला जो एक संदर्भ, ज्याला आपण शास्त्र म्हणतो, अशा पद्धतीनं याचं वर्णन केलेलं आहे। आणि त्याचे आद्य प्रवर्तक हे 18 ऋषी आहेत, जे आपण सुरुवातीला वाचले, भृगु अत्री वसिष्ठश्च विश्वकर्मा मयस्तथा। आता हे ऋषी जे आहेत, हे ऋषी हे वेदांचे पण कर्ते होते। याला वैदिक वास्तुशास्त्र का म्हणतात? वास्तुशास्त्रावर काही लोक असं म्हणतात की इट इज नॉट अ सायन्स, हे वास्तुशास्त्र आहे का? मग इतिहास, नागरिकशास्त्र पण शास्त्र आहे का? त्याच्यामध्ये 2 अधिक 2 4 दाखवलं जातं का? तर जे अध्ययनाचे विषय आहेत त्याला शास्त्र म्हणलेलं आहे। वैदिक परंपरेमध्ये, प्राचीन गुरुकुल परंपरेमध्ये जिचं अध्ययन केलं जातं ते सगळे शास्त्र आहेत। मग रसायनशास्त्र जसं आहे तसं नागरिकशास्त्र आहे का हो? त्याची अभिक्रिया होते का नागरिकशास्त्रामध्ये? किंवा काही इक्वेशन्स आहेत का? नाही आहे, पण त्याला शास्त्र म्हणलं जातं। तसं वास्तुशास्त्र हे एक शास्त्र आहे, पण ते वैदिक वास्तुशास्त्र का आहे याविषयीची आपण उहापोह करतोय। तर वेदांमध्ये जर आपण पाहिलं तर माझ्या सुखी वास्तू पुस्तकामध्ये मी एक पहिलाच चॅप्टर दिला आहे की वैदिक वास्तुशास्त्र, आणि त्याच्यामध्ये ऋग्वेदातील 7व्या मंडलातील 54व्या सूक्तामध्ये वास्तुष्पती नावाची जी घराची देवता, गृहाची देवता, हिचं वर्णन केलेलं आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की या जगातलं सगळ्यात प्राचीन वाङ्मय हा ऋग्वेद आहे, ज्याला 5000 वर्षापूर्वीचं मानलं जातं, पण ज्याला आपण म्हणतो ना की ज्याचे पुरावे किती वर्षापूर्वीचे, तर अजूनसुद्धा संशोधकांनीचं एकमत त्याच्यावर होत नाही आहे की किती वर्ष झालीत ते। काही जण म्हणतात की ते ज्यांची श्रद्धा या शास्त्रावर आहे ते म्हणतात की वेद हे अपौरुषेय आहेत, म्हणजे मानवाने निर्माण केलेले नाही आहेत, ऋषींनी निर्माण केलेले नाही आहेत, तर ते देवाकडूनच आलेले वर्णन आहेत। तर साधारण आपण इतिहासाचा अभ्यास केला तर ज्या काळामध्ये अतिप्राचीन संस्कृती होती त्या कालापासून हे वेद आहेत। ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद असे 4 वेद मानले जातात। तर या वेदांमध्ये जर आपण बघितलं तर ऋग्वेदाच्या मध्ये त्याचा उपवेद म्हणून आयुर्वेदाची मान्यता आहे। जो आपण आयुर्वेदिक औषधं घेतो ही ऋग्वेदाचा उपवेद मानला जातो। गंधर्ववेद म्हणजे आपण जे गायन करतो किंवा नृत्य करतो, विशेषतः आपल्याकडे जी गायकी आलेली आहे ही सगळी गंधर्ववेद असं मानलं जातं, आणि गंधर्ववेद हा सामवेदाचा उपवेद आहे। त्याचबरोबरीनं धनुर्वेद म्हणजे ज्याच्यामध्ये शस्त्रविद्या, यंत्रविद्या शिकवली जाते, तो यजुर्वेदाचा उपवेद मानला जातो। आणि ही जी वास्तुशास्त्र आहे, ज्याला आपण स्थापत्यवेद म्हणतो संस्कृतमध्ये, तो अथर्ववेदाचा उपवेद मानला जातो। त्यामध्ये अथर्ववेदामध्ये जी काही वर्णनं केलेली आहेत त्या वर्णनांच्या आधारे स्थापत्यवेद हा त्याचा उपवेद मानला जातो। आता खरंच वास्तुशास्त्र हे वैदिक आहे का, अशा प्रकारचे संभ्रम मनात निर्माण होण्यापूर्वी गेल्या काही वर्षामध्ये फेंगशुईचं आक्रमण हे भारतीय वास्तुशास्त्रावर झालं, आणि त्या फेंगशुईमध्ये आपलीच पंचमहाभूतं तोडून मोडून अग्नी, पृथ्वी, वायू, जल, आकाश याच्याऐवजी वूड एलिमेंट आणलं, त्याच्यामध्ये त्यांनी मेटल एलिमेंट आणलं। ॲक्च्युली वूड आणि मेटल एलिमेंट ही अर्थ एलिमेंटचेच पार्ट आहेत। त्याचाही लोकांनी अभ्यास केला, आणि मी कुठल्याही शास्त्राला नावं ठेवणार नाही आहे, पण फेंगशुई जसं एक अभ्यासाचा पार्ट आहे तसं वैदिक वास्तुशास्त्र हा पण एक अभ्यासाचा पार्ट आहे, आणि त्याची ग्रंथ परंपरा आहे। आणि ती ग्रंथ परंपरा नवीन पिढीला समजणं, आपल्या सर्व लोकांपर्यंत समजणं, यासाठी हा व्हिडिओचा खटाटोप आहे।
या ठिकाणी तुम्ही जे पुस्तक बघताय हे भरत मुनीने लिहिलेलं नाट्यशास्त्र नावाचं पुस्तक आहे. या नाट्यशास्त्रामध्ये भरत मुनीने रंगसभा कशी असावी, ती कोणत्या दिशेला मुख केलेलं असावं, श्रोतेवर्गाने कसं बसावं आणि रंगभूमीमध्ये रंगमंचावर तो नृत्य करणारी व्यक्ती कशी कुठल्या दिशेला तोंड करून नृत्य करेल, कसे त्याचे ओरिएंटेशन असेल, या प्रकारचे सर्व संदर्भ या लिखित स्वरूपामध्ये भरत मुनीने भरत नाट्यशास्त्रामध्ये 4 खंड आहेत बघा, तुम्ही पाहताय 1 2 3 4 इकडे 4 खंड आहेत. या खाली इथं मत्स्यपुराण आहे, जो आपण पहिल्यांदा श्लोक वाचला. 257 अध्यायापासून पुढील सर्व अध्याय जवळजवळ 256-257 पासून पुढचे 17-18 अध्याय हे वास्तुशास्त्रावर मत्स्य भगवानाने लिहिलेत. मत्स्य हे विष्णूंचे जे 10 अवतार मानलेले आहेत त्या 10 अवतारांपैकी मत्स्य भगवान आहेत. या मत्स्य भगवानांनी वास्तुशास्त्राचे काही संदर्भ दिलेले आहेत. आपण सर्वांना माहीत आहे की हिंदू आणि सनातन वैदिक परंपरेमध्ये अग्रगण्य असलेले 2 ग्रंथ म्हणजे रामायण आणि महाभारत. या रामायण आणि महाभारतामध्ये सुद्धा वास्तुशास्त्राचे संदर्भ आहेत. हे जी पांडवांना अभिप्रेत असलेले इंद्रप्रस्थ जे बांधलं गेलं ते विश्वकर्म्यानं बांधलेलं आहे. श्रीकृष्णाची द्वारका विश्वकर्म्यानं बांधलेली आहे. आणि वास्तुशास्त्रामध्ये 2 परंपरा आहेत. दक्षिण भारतामध्ये जो वास्तुशास्त्राचे संदर्भ घेऊन काही ग्रंथ लिहिले गेले ती मय परंपरा म्हणजे मयमतम नावानं जो ग्रंथ लिहिला गेला, मयासुरानी जो लिहिला गेला. मयासूर म्हणजे एक दानव होता, त्याच्या परंपरेमध्ये अभ्यास केलेली परंपरा दक्षिण भारतामधली मयम परंपरा. आणि उत्तर भारतामध्ये जी परंपरा आहे ती विश्वकर्मा परंपरा आहे. या विश्वकर्माचा उल्लेख रामायण महाभारतामध्ये आपण पाहतो. त्याचबरोबरीनं अग्निपुराण, मत्स्यपुराण, नारद पुराण, जसं तुम्ही इथं पाहताय गरुड पुराण, या विविध पुराणांमध्ये हे वैदिक वास्तुशास्त्राचे काही चॅप्टर्स आहेत. त्याच्यामध्ये मग मंदिर निर्माण आहे, मग आयकॉनग्राफी आहे, मूर्तीचे काही त्यांनी संदर्भ दिलेत, मूर्ती कशी असावी, मंदिर कसं असावं आणि तिथले काही धार्मिक विधी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. आणि मग त्यानंतर जसं जसं काळ पुढं होत गेला, जसं भूर्जपत्र आली, लिहिलं जायला लागलं, श्रवणोपश्रवणीचा मार्ग कमी झाला, तसे मग मत्स्यपुराणानंतर मयमतम, मानसार, अपराजित पृच्छा, समारांगण सूत्रधार, मनुष्यालय चंद्रिका, देवालय चंद्रिका असे विविध ग्रंथ परंपरा, 100च्या वर संस्कृतमधले ग्रंथ आज उपलब्ध असलेला प्रगल्भ अशा प्रकारची वाङ्मय, समृद्ध असं वाङ्मय ज्या वास्तुशास्त्राचं आहे ते शास्त्र आज आपल्याकडं एक वैदिक वास्तुशास्त्र या नावानं ओळखलं गेलं. वैदिक वास्तुशास्त्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर विश्वकर्मा असं म्हणतो की वास्तुशास्त्रम प्रवक्ष्यामी लोकानां हितकाम्यया. मी हे जे वास्तुशास्त्र सांगतोय हे लोकांच्या हितासाठी आहे. आणि त्यामुळं आम्ही सर्व आमच्या विद्यार्थ्यांना पण आमच्या वर्गामध्ये शिकवतो की बिअर बारचं वास्तुशास्त्र करायचं का. लोक येतात आमच्याकडं की सर मी हॉटेल डिझाईन करतो आहे, 5 स्टार हॉटेल आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी आपल्याला युटिलिटी म्हणून बिअर बारचं काउंटर द्यायचं आहे. ठीक आहे, पण एखादं देशी दारूचं दुकान जर तुम्हाला करायला येत असेल तर करू नका. कारण वैदिक वास्तुशास्त्राची परंपरा असलेल्या या शास्त्रामध्ये विश्वकर्मा पहिल्याच अध्यायामध्ये विश्वकर्मा प्रकाश ग्रंथामध्ये विश्वकर्मा म्हणतो की वास्तुशास्त्रम प्रवक्ष्यामी लोकानां हितकाम्यया. लोकहितासाठी मी हे सांगतोय आणि ज्या ठिकाणी लोकांचं अहित होतं त्या ठिकाणी हे शास्त्र द्यायचं नाही आहे, ह्याचं अध्ययन किंवा ह्याचा उपयोग करायचा नाही हे त्यांनी पहिल्याच अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे वैदिक वास्तुशास्त्र आहे. कारण ही भारतीय सनातन वैदिक परंपरा ही लोकहितासाठी आहे. त्याच्यामध्ये हिंदू धर्म आहे का, मुस्लिम आहे का, ख्रिश्चन आहे का याचा विचार केले नाही, तर ते संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी निर्माण झालेलं शास्त्र आहे. त्यामुळं याचं आम्ही कन्सल्टिंग सर्व धर्मियांना देतो. भारतामध्ये देतो, अमेरिकेमध्ये देतो, ऑस्ट्रेलियामध्ये देतो, तिथल्या लोकांनासुद्धा याचा उपयोग होतो. दिशा, नेचर हे काही धर्मविरहित असतं. त्यासाठी पृथ्वी, आकाश, पृथ्वी, जल आणि जी पंचमहाभूत आहेत ही काही धर्माशी संबंधित आहेत का, तर नाही, ती मानवजातीशी संबंधित आहेत. अखिल मानवजातीचं कल्याण करणारी ही शास्त्र आहेत आणि म्हणून हे वैदिक वास्तुशास्त्र आहे. म्हणजे अनेक संदर्भाने आपल्याला वास्तुशास्त्र हे वैदिक कसं आहे याचे संदर्भ तुम्हाला मिळतील. जसे लिखित स्वरूपात आपल्याकडे आहेत तसं त्याचा जो गाभा आहे तो पण त्याच प्रकारचा आहे की यामध्ये कोणाचं वाईट चिंतलेलं नाही आहे. शत्रूचा पराजय कसा करावा, एखाद्या व्यक्तीला कसं मारावं हे या शास्त्रामध्ये कुठेही दिलेलं नाही. आणि केवळ घर बांधावं, घरामध्ये राहणारी माणसं सुखी राहावीत, आनंदी राहावीत, त्यांच्याकडे उत्तम आरोग्य असावं, तिथं ऐश्वर्य यावं, प्रॉस्पेरिटी यावी, याचा विचार
हा वैदिक परंपरेमध्ये केला. आता यामध्ये अजून एक महत्त्वाचा भाग तो म्हणजे तुम्हाला जर सांगावासा वाटतो तो म्हणजे हे समरंगण सूत्रधार नावाचा जे ग्रंथ आहे हा तर महाराजाधिराज भोजदेवनी लिहिलेला आहे. हा जो भोज राजा होता हा भोज राजाच्या दरबारी याचं अध्ययन केलं जायचं आणि तिथं विशेष म्हणजे या भोज राजाच्या दरबारी काही डिपार्टमेंट्स होती. त्या डिपार्टमेंट्समध्ये पूर्वीच्या काळी असं व्हायचं की विद्वान लोक अभ्यास करायचे आणि राजाच्या नावावर ग्रंथ लिहायची. आता खरं खोटं आपल्याला माहीत नाही कारण काळ खूप जुना आहे, पण राजमान्यता असलेलं हे एक सायन्स आहे. आज राजा भोज तुम्ही इतिहासामध्ये वाचलेलं आहे. या राजा भोजनं समरंगण सूत्रधार भाग 1 भाग 2 आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विमानं कशी करायची, ती विमानं आकाशात कशी उडवायची, त्याचं इंधन कसं आणायचं याची वर्णनं आहेत. दारुगोळा त्याचबरोबरीनं विविध प्रकारची आयुधं हे राजा भोजनं वर्णन केलेलं आहे. व्यापकता जर तुम्ही पाहिली तर वैदिक वास्तुशास्त्र खूप समग्र आहे. वेदांपासून ते अगदी 16व्या-17व्या शतकापर्यंत नारायण नंबूद्रीपादांनी लिहिलेलं काही ग्रंथ जर तुम्ही बघितले तर संपूर्ण ग्रंथाला एक लोककल्याण आणि लोकहित हीच भूमिका त्यात तुम्हाला दिसते. आणि त्यामुळं या वैदिक ज्या देवता होता, जशा वास्तुस्पती नावाची देवता आहे किंवा अन्य काही देवता आहेत, ह्या वैदिक देवतापासून ते विश्वकर्मा, मयमतम आणि आजकाल आपण जी वास्तुशांत करतो की ज्याच्यामध्ये आपण मंत्र म्हणतो की वास्तुशांतीसाठी आमच्याकडे या किंवा वास्तूचे मंत्र ऐकायला या, ही जी वास्तुदेवता आहे तिला वास्तुस्पती म्हणतात. ही वास्तुस्पती ही वैदिक देवता आहे जिचं आपण पूजन करतो. वास्तुस्पते नमस्तुभ्यं भूषयाभिर्त प्रभो प्रसीद पाहि मां देव सर्वारिष्टम विनाशय, असं आपण वर्णन केलेलं आहे तिचं. हे वास्तुस्पती, तू घराची देवता आहेस आणि तू या घरामध्ये आम्हाला भूशय्येवर तू विराजमान झालेला आहेस. भूशय्या म्हणजे जमिनीचा बेड, याच्यावर तू झोपलेला आहेस, तर आमच्या घरातील लोकांची सर्व अरिष्ट दूर कर आणि आमचं कल्याण कर, अशी प्रार्थना केलेली ही वैदिक देवता वास्तुस्पती आहे. तर किती संदर्भ आपल्याकडे आहेत की वास्तुशास्त्र हे वैदिकच आहे आणि हे वैदिक वास्तुशास्त्र असल्यामुळं याचे उपायसुद्धा सगळे वैदिकच आहेत. फक्त काळाच्या कसोटीनुसार आपल्याला ते पाहावे लागतील, त्याचे निकष कसे वापरायचे, कसे त्यात बदल करायचे. आणि त्यामुळं मग या व्हिडिओद्वारे मी आपल्या सर्वांना आव्हान करतो की जे विद्वान लोक आहेत, जे खरंच चांगल्या प्रकारचे अध्ययन करत आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, आर्किटेक्ट आहेत, त्या सर्वांनी या शास्त्राचं अध्ययन करावं आणि आजच्या काळानुसार अपार्टमेंट कल्चरमध्ये, मॉल कल्चरमध्ये हे वैदिक सायन्स कसं वापरता येईल याविषयी आपण सर्वांनी मिळून अध्ययन करून संशोधन करावं हीच कळकळीची विनंती करतो आणि वाणीला विराम देतो. धन्यवाद.